नमस्कार. जय भवानी, जय शिवशक्ती. तुम्ही पण माझ्यासारखेच आहात का, की जर कुठल्या किल्ल्यावर जायचं असेल तर त्याची आधी माहिती सर्च होते, मग ती एक तर यूट्यूबला होते किंवा इंस्टाग्रामला रील्स बघून किंवा व्हिडिओज बघून आपण तो किल्ला स्टार्ट करतो. तर येस, हा ब्लॉग तुमच्यासाठीच. कारण आपण कुठेही जाताना ती गोष्ट आपल्याला आधी थोडी तरी माहिती असावी या मताची मी आहे आणि त्यामुळे मी सर्च करते आणि ऑब्व्हियसली तुम्हीसुद्धा. तर आजचा किल्ला आहे आपला हरिहर, जो व्हिडिओजमध्ये अतिशय भयानक वाटतो. पण तो खरंच आहे का? तर क्लिअरली नो. कारण मी हे घरात बसून बोलत नाही आहे. मी स्वतः, तुम्ही पहा, मी नऊवारीमध्ये हा किल्ला चढायला घेतला आहे. पहाटे मी नाशिक सोडलं 4:30ला आणि आत्ता तुम्ही पाहताय नऊवारी नेसून वगैरे एक 6-6:30चा उजेड आहे आणि मी वरती चढती आहे. किल्ला अतिशय छान आहे आणि तसं किल्ल्यावरती बघायला पाण्याचे टाके वगैरे आहेत आणि तसं किल्ल्याचा फक्त तो जो काही पायरी मार्ग आहे तो सोडला तर किल्ला तसा फारसा अजिबातच टफ नाही आहे. कोणीही करू शकतं, अगदी कुठल्याही एज ग्रुपमधले लोक. फक्त एक काळजी असावी, किल्ला कुठला का असेना, मग तो हरिहर असू दे, राजगड असू दे किंवा कुठलाही किल्ला असू दे, पाऊस पडल्यानंतर शक्यतो कुठल्याच किल्ल्यावर जायचं नाही. त्याचं कारण एवढंच की सह्याद्रीचं ते रौद्र रूप असतं. कारण 8 महिन्याचा कडाक्याचं ऊन असतं किंवा हवा असते आणि पावसामध्ये अनेक घडामोडी किल्ल्यांवर होतात. त्यामुळे कधीच पावसाळ्यामध्ये शक्यतो ट्रेक करायचा नाही. बाकी हरिहर किल्ला तुम्ही एकदम निवांत पद्धतीने, मी जसं आत्ता हिवाळ्यात केला तसा तुम्ही करू शकता. किल्ल्यावरती हे पाण्याचे टाके मी तुम्हाला दाखवते आहे. किल्ला पहा. ॲक्च्युली किल्ल्याची अगदीच थोडक्यात माहिती द्यायची आहे, त्यामुळे अगदी डिटेलमध्ये मी सगळं तुम्हाला सांगत नाही आहे. मी जस्ट तुम्हाला दाखवते किल्ला. हा किल्ल्याचा वरती बालेकिल्ला आहे. बालेकिल्ल्यावर मला जायला पॉसिबल नाही झालं कारण साडी नेसली होती आणि साडी थोडी डिस्टर्ब होत होती हवेने, कारण हवा अतिशय आहे किल्ल्यावरती. तर ऑलमोस्ट पाहिलेलं आहे आपण हरिहर, त्याच्यावर पाण्याची टाकी आणि एकंदरीत खूप छान एक्सपिरियन्स होता. आता मी जस्ट चेंज केलं आहे, खाली उतरायचं आहे म्हणून ऊन होतं आहे आणि थोडं हवा जास्त असल्यामुळे मला कपडे बदलावे लागले. आता आपण खाली उतरतो आहे. सो आता आपण परत निघालेलो आहोत आणि जसं की खूप जास्त हवा चालू आहे आणि त्यामुळे मग मी साडी चेंज केली नॉर्मल कपड्यांमुळे. आता आपण गड उतरतो आहे. सो जाता आताचं जेवढं काही फुटेज आहे तेवढं मी घेईलच. सो स्टे ट्यून. आता जीवधनवरून आता हरिहर फोर्टवरून आलो. आता निघालोय समोर भास्करगडला. इथे दिसत तर हे बघा, आता दिसत नाही आहे गड. तर कंटिन्यू प्रवास आणि ट्रेकिंग चाललंय. दादा वगैरे आम्ही सगळे रेडी झालोय. आता किती वेळ लागतोय भास्करगड, कारण हा थोडा ऑफबीट ट्रेक आहे, आय मीन किल्ला आहे. सो लेट्स सी किती वेळ लागतो. स्टे ट्यून. भास्करगडाला निघालो. यश दादा, आरजे सह्याद्री, ते बघ कसं खातोय पेढा. हे लोक मला सोडून चालतात आणि खरंच खूप ऊन आहे, झोप नाहीये. आता कंटिन्यू चालायचंय. किती वेळ चालायचंय माहित नाही. सह्याद्रीतलं सुंदर घर दाखव. नाही, सह्याद्रीचं सुंदर घर दाखवते. वर जाऊन साडी नेसणारे, कारण इथे मध्येच खूप हवा येते आणि साडीला प्रॉब्लेम होतो. तर वर जाऊन साडी नेसणारे तुम्हाला सह्याद्रीचं सुंदर घर दाखवते. चला. आणि इथे आज आम्ही राहणार आहोत या घरामध्ये. दादा, घर दाखव. वाला सुंदर एक घर आहे आणि हे एक घर आहे जे आज आपण इथे मुक्काम करणार आहे. किती छान आंब्याचं झाड आहे मस्त. आज संध्याकाळी आपण फायर म्हणजेच साधं शेकोटी लावणार. साधी शेकोटी लावून आम्ही त्याच्यात बसणार. चला तर मग. आता कसं आहे, गड ऑफबीट आहे त्यामुळे जास्त इकडे कोणी येत नाही, त्यामुळे आता रस्ता कुठं शोधायचा ते शोधतोय दादा. चलो. 1 तासापासून आम्ही चालत आलोय. दादा, कुठलं गाव होतं भास्करगडाचं, वाचलंस का? अंबाडी गाव होता इथे. आणि आम्ही असं झालोय का आम्ही खरंच खूप थकलोय. आधी हरिहर, आता भास्करगड. जेवून आलोय ना, त्याने जास्त थकलोय. दादा, थोडी माहिती दे बरं. या किल्ल्याची माहिती सांगायची झालं तर तुम्ही नाशिकला येत असाल तर नाशिकच्या
जवळपास असलेला प्रसिद्ध असा हरिहरगड, जो की थरारक मानला जातो आणि प्रचंड ट्रेंडिंगला असलेला किल्ला. पण बऱ्याच लोकांना माहिती नाहीये की हरिहर किल्ल्याच्या गडाच्या बाजूलाच अप्रतिम निसर्गामध्ये नटलेला भास्करगड. बघा निसर्ग मध्येच ऊन सावली, मस्त असं वातावरण. नक्कीच भास्करगडाला भेट द्या आणि ज्या किल्ल्यांना तुम्ही भेट द्यायचं त्या देताच. माझं असं म्हणणं आहे, जे किल्ले बरेचसे इतिहासात नाहीत त्यांना पण भेट द्या, दिलेच पाहिजे. यश, तुझा काय अनुभव आहे? सेम माझं पण हेच. सेम आहे. जे अपरिचित किल्ले आहेत त्यांना नक्की भेट द्या. म्हणजे तिथे गर्दी, एकतर क्राऊड नसतो, त्यामुळे कसं जरा जर तुम्ही कंटेंट साठी असेल तर इथं कंटेंट चांगलं आहे. नाही आहे ऍक्च्युली क्राऊड मध्ये ना काय होतं, शहरात पण तेच आणि किल्ल्यांवर पण तेच ना, मग मन कुठेतरी असं थोडंसं कोमेजतं की काय यार, गड किल्ल्यांवर पण शांती नाही. एनिवेज, हा ऑफबीट ट्रेक कोणी केला आहे कमेंट करून मला कळवा आणि पुढचा ऑफबीट कुठला ट्रेक तुम्हाला बघायला आवडेल तेही सांगा. 2.5-3 तासाच्या पायपिटीनंतर फायनली भास्करगड. बसकड भाई, बघा हे दोघे थकलेले माझे कोमल कोमल सारे चेहरे. अरे हे सगळं खोटं खोटं दाखवत आहेत, खरंच अति थकलोय आम्ही. चला बसकरकडे. भास्करगडाला पोचलोय आपण. कातळात कोरलेल्या इथे गुफा बघायला मिळतात आणि बाजूने सगळी घडणाट झाडी, डोंगरच डोंगर आणि हे बघा ह्या गुफा कातळात कोरलेल्या. आणि अशी साधारणशी पायवाट आहे. पायपीट साधारण 3 ते 4 तास लागू शकते तुम्हाला, बट येस होऊ शकतो किल्ला, पण मात्र सोबत तुमचा ग्रुपच हवा. हा किल्ला एकटा अजिबात करू नये, रिस्की आहे. सो ग्रुपमध्येच बेस्ट राहील. अशा पद्धतीने आजचा ट्रेक आपण संपवतोय. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. सो हरिहर आणि भास्करगडाला मी बाय बाय करते आणि प्लीज ह्या गडाला पुन्हा एकदा सांगते, विजिट नक्की करा. खूप छान किल्ला आहे, कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत. तर आजसाठी एवढं. जय जिजाऊ, जय शिवशंभू.